शेकडो वर्षाची परंपरा असलेल्या सातपूर भवानी मातेच्या यात्रेत रविवारी सायंकाळी अर्धनारी नटेश्वर वेशभूषेतील श्री गणेशाने 12 गाड्या ओढल्या। दरवर्षी गुढीपाडव्याला सातपूर येथील भवानी मातेच्या यात्रेनिमित्त 12 गाड्या ओढण्याची परंपरा आहे। अर्धनारी नटेश्वर वेशभूषेत श्री गणेशा कैलास निगळ याने गावातील वेशीवर असलेले मारुती मंदिर, वेताळ बाबा मंदिर व औद्योगिक वसाहतीतील पुरातन भवानी माता मंदिरात पूजन करून सातपूर गावातील त्र्यंबकेश्वर रोडवर एकमेकाला बांधलेल्या 12 गाड्या ओढल्या। श्री गणेशाचे समोर झालेली गर्दी आपल्याला कमी करायची आहे। पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गणेशाचा अर्पण झालेलं आहे। कृपया करून गर्दी आपण कमी करावी। आपल्या सर्वांना आपण विनंती, आपण सर्वांनी सहकार्य करायचे। आपल्याला सर्व भाविकांचे मनाची विनंती आई जगदंबे माता की जय, आई जगदंबे माता की जय, सप्तशृंगी माता की जय, सप्तशृंगी बारा गाड्या ओढल्यानंतर श्री गणेशाची सातपूर गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली। यात्रेला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, कामगार नेते डॉ. DL कराड, बाजार समितीचे सभापती कल्पना चुंबळे, माडा अध्यक्ष रंजन ठाकरे, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गोकुळ निगळ, रामहरी संभेराव, प्रवीण नागरे, योगेश गांगुर्डे, धीरज शेळके, माजी नगरसेविका पल्लवी पाटील, सीमा निगळ, तुषार भंदुरे, रवींद्र देवरे, प्रकाश निगळ, माया काळे, भिवानंद काळे, शिवाजी भंदुरे, सुनील मौले, राजाराम निगळ आदींसह राजकीय सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते। दरम्यान यात्रेच्या यशस्वीतेसाठी समितीच्या वतीने यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष प्रकाश निगळ, कार्याध्यक्ष तानाजी निकळ, उपाध्यक्ष शिवाजी भंदुरे, सुनील मौले, माया काळे, खजिनदार मंगेश निगळ, शांताराम निगळ, गोकुळ निगळ, गणेश निगळ, शिवाजी भंदुरे आदींसह यात्रा उत्सव कमिटीचे सदस्य व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। यावेळी पोलिसांचे सुयोग्य नियोजन असल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडला नाही। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।